सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील मागील 1.5 ते 2 महिन्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र मान तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या बनगरवाडीसह इतर गावांमध्ये पावसाअभावी भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. बाजरी, तूर, मका, ऊस ही पिके जळून खाक झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागलेला आहे. या गावांमधील तीव्र टंचाई पाहता प्रशासनाने लवकरात लवकर पाणी सोडावे अशी विनंती शेतकऱ्यांनी केलेली आहे. महाबळेश्वरवाडी तलावात टेंबू योजनेचे पाणी न सोडल्यास टँकर किंवा जनावरांसाठी चारा तसेच छावण्या सुरू करण्याची वेळ येईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाणी हिरीत नाही पडलो त्या दिवशी हिरीतनं पाणी मेंढराचं पावसाळे हेड मारायला लागली हिरीवनं पाणी एवढे भागाचे बेकार केले तुम्ही बोलायचं काम नाही. तुम्ही गावात विनंती करून उद्या हजर येता आज व्हा तुम्ही इथं बघा परिस्थिती काय बनगरवाडी गावाची. आम्ही कायमीच रुपये तुम्हाला सपोर्ट देऊन आम्हाला तुम्ही हे करायचं धरलं आहे. तुम्ही का पाण्यानं माझा गुडघा फुटला त्या दिवशी मेंढरानं त्या पाण्यानं आपदून तेवढा तुम्ही विचार थोडा तरी करा. आणि येऊन बघा तालुक्यात आपदा काय बनगरवाडी गावाची शेजारला आपदा आहे ती. बरं का बनगरवाडीतली आम्ही बंटाबाई लिंबाची बनगर बोलत आहे. एवढं जे बनगरवाडीचं हाल एवढं पुरं चालत ती बोलायचं काम नाही. 2 एकर तूर जाग्यावर थांबले, जाग्यावर म्हणजे बसमस्तीचा झालाय आणि 2 एकर बाजरी बी झाली. एवढा खर्च करून 50 ते 60 हजार रुपये खर्च त्या तुरीला खर्च केलेला आहे आणि जाग्यावर सगळी पिकं जळून गेले. ती प्यायला पाणी नाही, कशालाच नाही. दिवाळी पतूर बनगरवाडीत एकही माणूस थांबत नाही. बरं मोठी माणसाच्या मुलांचा आई वडील कशी बी जाव जगू शकते. ती फटकरला जाव, आम्ही वसायला जाव, जगू कसं तर करू. बरं ह्या मुलांचं शिक्षणाचं काय करायचं. मुलं आज शाळेत आहे ती, पण मुलाचा आई वडील जर बाहेर जगायला गेली त्या मुलांनी शाळा कशी, ते मुलांच्या जेवणाची काय सुख, त्या मुलांनी पाणी प्यायची काय सोय करायची, ह्याची दखलता घेतलीच पाहिजे. आमदारनी परत तहसीलदारांनी काय खासदार मामलेदार कोण जे असेल त्याने ह्या बनगरवाडीची ताबडतोब या 8 ते 10 दिवसात दखल घेतली तर आम्ही जगू शकतोय, नाही तर आमचं जीवन जगू शकत नाही. तर दिवाळी पतूर इथं वाडीत कोण माणूस थांबतच नाही इथं आणि चित्र पण जगत नाहीत ते. तर याची तुम्ही दखलत घेतली तर हाय बघा, नाही तर काय नाही. मग एवढं मी बोलून मी करते भास्कर. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.